व्हेरी गुड मॉर्निंग. वेलकम टू सिव्हिल टेक. आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू टॉपिक चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे फ्रिक्शन. काय नाव आहे? फ्रिक्शन. लेट अस सी व्हॉट इज फ्रिक्शन. फ्रिक्शन फ्रिक्शन ठीक आहे. याला मराठीतून घर्षण काय म्हणतात? घर्षण म्हणतात. मराठीमध्ये याला घर्षण म्हणतात. बघू सगळ्यात पहिले व्हॉट इज फ्रिक्शन त्याची मी डेफिनेशन लिहितो आणि आपण एक एक टर्म सिस्टमॅटिकली एकदम बघणार आहे. फ्रिक्शन हा आपल्या युनिट नंबर 3 चा पार्ट आहे आणि फ्रिक्शन हा इम्पॉर्टंट पार्ट आहे युनिट नंबर 3 पासून. 3 मधला फ्रिक्शन हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट असतं, कशावर क्वेश्चन येतात हे तर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये दिसणारच आहे. ठीक आहे. फ्रिक्शन ability to resist a force or action. Ability to resist force or action is called as a friction. Action friction. Ability to resist force or action is called as a friction. बघा एक एक्झाम्पल बघूयात आपण. आता मी एक्झाम्पल असे देईल की जे आपल्याला नेहमी याच्या पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला नेहमी जसे एक्झाम्पल्स असतात तर ते एक्झाम्पल्स आपल्याला मी आत्ताच पहिलेच देऊन ठेवतो. म्हणजे आपण काय होऊ, आपण त्या एक्झाम्पल सोबत पहिल्यापासून जरा काय म्हणतात आपण मॅच होऊन जाऊ की आपल्याला कानावर पडलेले असतील अशा प्रकारचे एक्झाम्पल. तर मी या फ्रिक्शनचे देतानाच तुम्हाला एक्झाम्पल असे देईल ज्याचे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. बाकी भरपूर देतो मी एक्झाम्पल. बघाच ना तुम्ही. आता हा सगळ्यात मस्त सोपा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला आजूबाजूला फक्त डोळे उघडे ठेवून कॉमन सेन्सने विचार करायचा फ्रिक्शन बद्दल. ठीक आहे. चला. फ्रिक्शन इज ॲबिलिटी टू रेजिस्ट अ फोर्स ऑर इन ॲक्शन. ठीक आहे. बरं, हे एक्झाम्पल देण्याच्या अगोदर फ्रिक्शनचं एक लाईव्ह एक्झाम्पल देतो. आज हे बघा, मी इकडनं इकडे आणि इकडनं या साईडला चाललोय. सर ते तर दररोज जाता तुम्ही. हो, दररोज मला जमिनीकडनं फ्रिक्शन भेटतं. जमिनीकडनं फ्रिक्शन भेटल्यामुळे मला जमिनीवर चालता येतं. फ्लोअरकडे काहीतरी रेजिस्टन्स असल्याशिवाय माझा पाय त्या पर्टिक्युलर प्लेसवर नीट बसणारच नाही. बरोबर ना? आईस हॉकी बघितली आहे का तुम्ही? आईस हॉकी. आईस हॉकीमध्ये काय असतं, भरपूर सारे माणसं चालताना त्यांच्या खाली स्केटिंग असते ना, ती आईस स्केटिंग काहीतरी. तर ते चालताना बघा पडतात बघा तोंडावर. ते ऑलरेडी हेल्मेट वगैरे भरपूर त्यांनी घातलेलं असतं. कशासाठी घातलेलं असतं ते? कारण जो खालचा फ्लोअरचा सरफेस असतो तो खूप गुळगुळीत असतो. तो गुळगुळीत असतो म्हणजे काय? इट डज नॉट प्रोव्हाइड अ फ्रिक्शन टू स्टँड ऑन इट. बरोबर ना? तो जो गुळगुळीत सरफेस आहे तो कोणत्याही प्रकारचा रेजिस्टन्स देत नाही. त्याच्यामुळे माणसं पडतात. आज मी या जमिनीवरून चालतोय, या फ्लोअरवरून चालतोय, तर एक रेजिस्टन्स आहे. माझा पाय असं जमिनीमध्ये बसला जातोय म्हणजे काहीतरी रेजिस्टन्स मिळतोय आणि त्या रेजिस्टन्सला ढकलून मी पुढे जातो. राईट? बरोबर ना? हा जर मी पुढे चाललोय तर मागच्या पायाने रेजिस्टन्स देतोय, त्याच्यामुळे मला पुढे जाता येते. बरोबर? मागचा पाय असा, त्याला ही जमिनीने काही घर्षण दिलं त्याच्यामुळे याला ढकलून मी पुढे जातोय. अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. पहिलं एक्झाम्पल काय दिलं तुम्हाला? सगळ्यात पहिलं एक्झाम्पल माझं चालणं. ठीक आहे. माझं म्हणजे कोणत्याही माणसाचं, जनावराचं, ठीक आहे, याचं चालणं, हे एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं की स्केटिंगमध्ये कसं असतं, स्केटिंग, आईस स्केटिंग, आईस हॉकी म्हणतो आपण त्याला. तर याच्यामध्ये जनरली रेजिस्टन्स कमी असतो, त्याच्यामुळे माणसं पडतात. बिकॉज देर इज नो रेजिस्टन्स ऑर निग्लिजिबल रेजिस्टन्स. ओके. सो वी हॅव टू बॅलन्स आवर सेल्फ ऑन दॅट पर्टिक्युलर फ्लोअर, ऑन दॅट पर्टिक्युलर आईस. त्या आईसवर आपल्याला बॅलन्स करणं हे सगळ्यात मोठा टास्क असतो आणि बाय डुईंग बॅलन्स वी कॅन प्ले दॅट पर्टिक्युलर हॉकी. त्याच्यामुळे ही हॉकी फार फेमस आहे. नुसती हॉकी नाही, आईस हॉकी.
ठीक आहे, हे झालं दुसरं एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल कोणतं देऊ बरं? हां, आता जसा पावसाळा चाललाय, पावसाळ्यामध्ये तुम्ही भरपूर ठिकाणी गाड्या आपल्या व्हेकल ज्या आहेत त्या फसलेल्या बघत असताल. मग ती 4 व्हीलर असो, ट्रक असो, बस असो, शिवशाही असो, शिवनेरी असो का अजून काही असो, बरोबर ना? भरपूर ठिकाणी त्या फसलेल्या दिसतात. त्या फसतात का बरं? जसं तुम्हाला सांगितलं, एखाद्या गोष्टीला एका पॉइंटहून दुसऱ्या पॉइंटकडे जाण्यासाठी रेझिस्टन्सची आवश्यकता असते. विथ द हेल्प ऑफ दॅट रेझिस्टन्स इट मूव्ह फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड. पावसाळ्यामध्ये असं होतं की ज्यावेळेस एक गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि जर समजा एखाद्या ठिकाणी चिखल असेल तर काय होतं, त्या बॉडीला, त्या पर्टिक्युलर व्हीलला, जे चाक असतं गाडीचं, ते जमिनीत अडकतं का बरं? कारण त्याला समोर जाण्यासाठी जो फ्रिक्शन पाहिजे, जो रेझिस्टन्स पाहिजे तो मिळत नाही, बरोबर ना? चिखल कसा असतो? गुळगुळीत असतो. तर या गुळगुळीत चिखलमुळे तिला समोर जाण्यासाठी रेझिस्टन्स मिळतं का? नाही मिळत. त्याच्यामुळे जे चाक असतं ना ते गोल त्याच ठिकाणी गोल घर फिरत राहतं, बरोबर ना? सो हे एक अजून एक्झाम्पल झाले. असे भरपूर भरपूर इन्फानाईट एक्झाम्पल मी सांगू शकतो, पण मला या व्हिडिओमध्ये 4 एक्झाम्पल देऊन पुढे जायचे, कारण इन्फानाईट एक्झाम्पल आपल्याला माहिती असायची गरज नाही. बरं, मला एक काम करा, तुम्ही या जमलं तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये असं करा, तुमच्या डोक्यात फ्रिक्शन म्हणजे काय, म्हणजे एक्झाम्पल, फ्रिक्शन म्हणजे एक्झाम्पल काय आहे तुमच्या डोक्यात, एक वेगळं एक्झाम्पल मी सांगितलेल्यापेक्षा असेल तर कमेंट करा. मला तरी बघू द्या तुमच्या डोक्यात फ्रिक्शन म्हणजे काय. ठीक आहे, फ्रिक्शनचं एक्झाम्पल असेल तर कमेंट करा, मलाही बघायचंय. एक नवीन एक्झाम्पल मलाही होईल तुम्हाला सांगायला. हे जे मी सांगितले हे 4-5 कॉमन एक्झाम्पल होते. तसं पाहायला गेलं ना, प्रत्येक ठिकाणी फ्रिक्शन, प्रत्येक ठिकाणी कुठेही बघा प्रत्येक ठिकाणी फ्रिक्शन आहे. फ्रिक्शन नसतं तर बहुतेक बॉडी या अनस्टेबल झाल्या असत्या, सगळ्या बहुतेक बॉडी या सगळ्या अनस्टेबल झालेल्या असत्या. आज प्रत्येक बॉडी स्टेबल काय? बिकॉज देयर इज अ फ्रिक्शन, बरोबर ना? आज मी हा जो स्टँड तुमच्या समोर ठेवलेला आहे, मोबाईल स्टँड, कॅमेरा स्टँड, तर या मोबाईल किंवा कॅमेरा स्टँडला जर फ्रिक्शन खालून जमिनीकडनं भेटलं नसतं, जर रेझिस्टन्स मिळाला नसता, तर तो उभा राहिला असता का? नाही, पडून गेला असता तो, बरोबर ना? सो हे जिथे बघू तिथे फ्रिक्शनचे एक्झाम्पल आहेत, याच्यामध्ये काही अवघड नाही. ठीक आहे, व्हॉट इज फ्रिक्शन? ॲबिलिटी टू रेजिस्ट अ फोर्स ऑर ॲक्शन, दॅट इज नथिंग बट द फ्रिक्शन. ॲक्शन, फ्रिक्शन. आता येऊयात आपल्याला एक्झाम्पल जसे डील करायचे आहेत समोर, आपल्याला समोर जसे एक्झाम्पल येणार आहेत ना, त्याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. चलो, एक्झाम्पल रिलेटेड टू अपकमिंग प्रॉब्लेम. आता आपल्याला जनरली कसे क्वेश्चन येतात ते सांगतो. एक स्लोप दिलेला असतो तुम्हाला थीटा, म्हणजे जो चढ असतो ना, आपल्याला गाडी चालवताना मध्ये चढ लागतो, मध्येच उतार लागतो. या केसमध्ये तुम्हाला चढ लागलाय आणि तुमची जी गाडी आहे तिला मी म्हणतो ब्लॉक. काय म्हणतो? ब्लॉक म्हणतो, ब्लॉक. ठीक आहे, आता गाडीला चढावरनं जायचंय तर ऑब्विसली गाडीकडे एखादा फोर्स पाहिजे. ठीक आहे, या गाडीला या चढावरून जाण्यासाठी तिला लागतोय सपोज पी फोर्स. ठीक आहे, आता या चढावरनं, या स्लोपवरनं ही गाडी वर चालली. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं फ्री बॉडी डायग्राम, काय आठवतंय? तर फ्री बॉडी डायग्राम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला डायग्राम दिलेली, तिला त्या बॉडीला फ्री करायचं. याची डायग्राम दिलेली आहे समोर, याच्या बॉडीला फ्री करा. या डायग्रामची बॉडी म्हणजे झाली ही ब्लॉक. याच्यावर कोणकोणते फोर्सेस असू शकतात असं तुम्हाला वाटतं? सर आता फ्रिक्शन शिकतोय तर फ्रिक्शन असणारच, बरोबर. हे बघा, मी काय म्हणलं होतं, आपल्या फोर्सला, जो काही फोर्स लागतोय त्याला रेजिस्ट करण्याचं काम कोण करतं? फ्रिक्शन. म्हणजे ऑब्विसली या फोर्सच्या अपोजिट मध्ये काय लागणार आहे? फ्रिक्शन लागणार आहे, बरोबर ना? फ्रिक्शन फोर्स, फ्रिक्शन फोर्स नेहमी लक्षात ठेवा, फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू असतं म्यू अँड एन. काय असतं? फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू अँड एन. व्हॉट इज म्यू? म्यू इज द कोइफिशियंट
कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, काय बोललो मी, म्यू इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन and n is the normal reaction. What is n? n is the normal reaction. तुम्हाला ज्या ज्या वेळेस फ्रिक्शन मध्ये प्रॉब्लेम येईल त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे फ्रिक्शनल फोर्स, आणि फ्रिक्शनल फोर्स साठी तुम्हाला लागतो म्यू. म्यू इज व्हॉट? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. जर बॉडी स्टॅटिक म्हणजे थांबलेल्या पोझिशन मध्ये असेल तर त्याचा म्यू असतो कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. बॉडी धावत्या म्हणजे मुव्हिंग स्टेट मध्ये असेल तर त्याचा कोइफिशियंट म्यू हा असतो कोइफिशियंट ऑफ डायनामिक किंवा कायनेटिक फ्रिक्शन. काय बोललो मी? गाडी स्टँड आहे, उभी आहे एका ठिकाणी, देन कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. If the body or gadi is moving, then this mu is called as a coefficient of dynamic or kinetic friction. दोन्हीचा अर्थ सेम आहे. डायनामिक म्हणजे पण मुव्हिंग, कायनेटिक म्हणजे पण मुव्हिंग. दोन्ही वर्ड सिनॉनिम्स आहेत, तुम्हाला एक्झाम मध्ये कसं येऊ शकतं. जनरली कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन जास्त वापरतात. ठीक आहे. सो फ्रिक्शनल फोर्स आपल्याला कसा काढायचा आहे? म्यू इंटू एन. एन इज द नॉर्मल रिॲक्शन. मग नॉर्मल रिॲक्शन आपल्याला कुठून भेटणार? नॉर्मल रिॲक्शन ही प्रत्येक वस्तूवर ऑलरेडी लागलेली असते. आता या डायग्रामची बॉडी फ्री करायची आहे तुम्हाला. काय करायचंय? डायग्रामची बॉडी फ्री करायची आहे. तर तुम्हाला काय करावं लागणार? ब्लॉकचा ब्लॉक असा काढला, ब्लॉकचा ब्लॉक काढू का तसा? बरं ठीक आहे. हा असाच्या असा ब्लॉक काढला मी. ठीक आहे. आणि हा असा स्लोपला स्लोप दिला. पुढे चल, मला सांगा इकडनं फोर्स लागतोय, फोर्सचा फोर्स पुढे. या बॉडीला काहीतरी इथून रिॲक्शन लागत असेल असं वाटतं का तुम्हाला? आज मी आपल्या फ्लोअरवर उभा आहे, तुम्ही तुमच्या घरी बसलेले आहात किंवा उभे आहात किंवा काही झोपून आहात. तुम्ही उभा असताल, बसलेले असताल, फ्लोअरवर झोपलेले असताल, तर तुम्ही झोपल्यानंतर, पडल्यानंतर, उभा राहिल्यानंतर तुमचा फ्लोअर खाली जातो का? नाही, बरोबर ना? हे तुमचं वेट, आणि या वेटमुळे तुमचा फ्लोअर खाली जातो का? खालच्या मजल्यावर जाऊन झोपता का तुम्ही? नाही ना. तर या वेटमुळे तुमची ऍक्शन काय लागते? जमिनीवर लागते. आणि जमीन जर त्याच स्थितीवर राहत असेल, जे आहे तिथेच राहत असेल, तर ती काहीतरी तुम्हाला रिॲक्शन लावते. बरोबर ना? एक गोष्ट डोक्यामध्ये फिक्स ठेवायची. काय फिक्स ठेवायची? एक गोष्ट डोक्यामध्ये फिक्स ठेवायची, रिॲक्शन ही नेहमी नॉर्मल लागत असते. रिॲक्शन ही नेहमी नॉर्मल लागत असते. म्हणजे आता इथे मी 30 डिग्री स्लोप दिलाय, तर याला रिॲक्शन बघा अँगल मध्ये लागली. जर मी परपेंडिक्युलर सरळ दाखवलं असतं तर रिॲक्शन कशी लागली असती? ही अशी. रिॲक्शन ही परपेंडिक्युलर टू द बॉडी लागते. बॉडी तिरपी, रिॲक्शन सुद्धा अशी लागणार. बॉडी सरळ, रिॲक्शन सुद्धा अशी स्ट्रेट लागणार. इतकं क्लिअर? ओके. सो डायग्राम बॉडी फ्री काढण्यामध्ये मी सगळ्यात पहिले काढला पी फोर्स, नंतर मी काढली नॉर्मल रिॲक्शन. बस. अजून काही आहे का? अजून काही आहे? हे पी फोर्स इकडनं लागतोय, नॉर्मल रिॲक्शन इकडनं लागतीये. अजून एक आहे ना, ह्याला काय म्हणायचं? याला म्हणायचं फ्रिक्शनल फोर्स. त्याला नुसतं एफ म्हणा. एफ ची व्हॅल्यू काय असते? म्यू इंटू एन. काय व्हॅल्यू असते? म्यू इंटू एन. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शनल फोर्स. कळालं इथपर्यंत? तर आपल्याला इथून पुढे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत ना, तर ते अशा प्रकारचे सॉल्व्ह करायचे. समोर काय लिहिलंय? समोर लिहिलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट मारा बरं. पहिले एकदा एक्सप्लेन करतो, पुढे जातो. चल, अरे एक्सप्लेन करायचं ना. आज आपण स्टार्टिंगला काय आल्या पाहिलं? घर्षण म्हणजे फ्रिक्शन बघितलं. फ्रिक्शन इज व्हॉट?
ॲबिलिटी टू रेजिस्ट फोर्स ऑर ॲक्शन इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्शन. फ्रिक्शनचे मी भरपूर सारे एक्झाम्पल दिले. आपल्याला फॅमिलियर कोणत्या एक्झाम्पलशी व्हायचं, हे असल्या ब्लॉकच्या एक्झाम्पलशी आपल्याला फॅमिलियर व्हायचं. ते ब्लॉकच्या एक्झाम्पलला ना जनरली कोणत्या टाईपचे एक्झाम्पल म्हणतात ते पण सांगतो. या ब्लॉकचे जे एक्झाम्पल आहेत ना, याला एक्झाम्पल्स रिलेटेड टू द इम्पेंडिंग मोशन म्हणतात. काय म्हणलं मी, हे ब्लॉकचे जे एक्झाम्पल दिसत आहेत ना, याला एक्झाम्पल्स रिलेटेड टू द इम्पेंडिंग मोशन म्हणतात. सर इम्पेंडिंग मोशन काय? इम्पेंडिंग मोशन तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर हा इम्पेंडिंग शब्द ना 2 भागात स्प्लिट करा. इम्पेंडिंग, ठीक आहे, याचा मिनिंग होतो होऊ घातलेलं मोशन, होऊ घातलेली गती, याला म्हणायचं इम्पेंडिंग मोशन. आता हे इम्पेंडिंग मोशन काय ते आपण आता इथून पुढे जे एक्झाम्पल येतील त्यावेळेस मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करेल. एवढं कळालं तुम्हाला, समोर दिलेलं एक्झाम्पल्स कळाले, फ्रिक्शन फॉर्म्युला कळाला, डायग्राम बॉडी फ्री कळाली, सगळं कळालं. चला जाऊयात पुढे. आता हे पाहिलं आपण फ्रिक्शन. फ्रिक्शन नंतर एक महत्वाचा पॉइंट येतो जो की एक्झाम मध्ये पण येतो. त्याचं नाव आहे लॉज ऑफ फ्रिक्शन. काय नाव आहे? लॉज ऑफ फ्रिक्शन. काय नाव आहे? लॉज ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, लॉज ऑफ फ्रिक्शन. आता आपल्याला फ्रिक्शन हे कोणत्या बेसिक लॉवर काम करतं, फ्रिक्शनचे बेसिक लॉ काय आहेत, कसं असतं माहिती का? मी तुम्हाला याच्यात थोडीशी एक मजा सांगतो. फ्रिक्शन तुम्हाला माहिती असो नसो, तुमचे फ्रिक्शनचे लॉ हे नेहमी काम करत राहतात. याचं मिनिंग एक सोप्या भाषेत जर समजून द्यायचं सांगितलं तुम्हाला, तर लहान लेकरू म्हणा किंवा एखादं जनावर म्हणा, ते आगीजवळ गेलं, त्याला लॉ नाही माहिती आगीचा, की त्याच्या जवळ गेलं हात लावलं तर भाजतच, पण आग बघत नाही ना तुम्हाला लॉ माहिती का नाही, ते बरोबर त्याचं काम करतं. तसंच लॉ जे आहेत फ्रिक्शनचे ते कंटिन्युअस त्याचे काम करत राहतात, ते तुम्हाला माहिती असो किंवा नसो. त्याच्यामुळे हे लॉ समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, लेट अस स्टार्ट विथ द व्हेरी फर्स्ट लॉ. लॉज ऑफ फ्रिक्शन. यस, चला, हे ऍक्च्युली काय आहे, एखादा लॉ जर माझ्याकडनं विसरून गेला तर तो राहू नये याच्यासाठी म्हणलं सिक्वेन्स आणि लॉ आपण सगळे नियमाने, म्हणजे जसा सिक्वेन्स आहे तसं घेऊ. एक्सप्लेनेशन बघा तुम्ही, कारण मला ना हा फ्रिक्शन समजून सांगायला फारच छान वाटतं, कारण हा कॉमन सेन्सचा टॉपिक आहे. बघा तुम्ही सगळं. पहिला लॉ, when the object is moving, friction is proportional and perpendicular to the normal force. पहिला लॉ काय सांगतो? फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू परपेंडिकुलर टू नॉर्मल फोर्स. क्या लिखा है यहाँ पे? यहाँ पे ये 1 नहीं है, हा काय आहे हे? परपेंडिकुलरचं साइन आहे. काय आहे हे? परपेंडिकुलरचं साइन. काय लिहिलंय? फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू परपेंडिकुलर नॉर्मल फोर्स. ठीक आहे, ही एक बॉडी आहे, या बॉडीला असा फोर्स लागतोय. ठीक आहे, ही एक बॉडी आहे, याला असा फोर्स लागतोय. आता फ्रिक्शन कसं असणार? या डायरेक्शनने असणार ना, बरोबर. फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय? म्यू इंटू एन, बरोबर ना. फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय? म्यू इंटू एन. नॉर्मल फोर्स कसा असणार? हा असा असणार. एम आय राईट?
बरोबर. इमॅजिन करा, बघा आता मी हा लॉ किती छान पद्धतीने सांगतो तुम्हाला. इमॅजिन करा तुमचं वजन आज असेल 50 किलो 60 किलो. 50 किलो जर तुम्ही वजनाचे असताल, तुम्ही एका फ्लोअरवर उभा राहिले तर बॉडी 50 किलोची असते, वेट डाऊनवर्ड होईल. नॉर्मल रिॲक्शन कितीची भेटेल? जर वेट 50 किलोचा असेल, नॉर्मल रिॲक्शन कितीची भेटेल? 50 किलो ऑब्विसली. 50 जर वजन असेल तर रिॲक्शन 50शीच भेटेल. जर ती 60ची भेटली असती तर तुम्ही खालून वर ढकलल्या गेले असते, किंवा ती तुमच्या वेटच्या जर कमी भेटली असती, सपोज तुमचं वेट 50 आणि 40 भेटली असती, तर जमिनीत धजल्या गेले असते, तुम्ही खाली गेले असते. याचा मिनिंग असा की जर तुमचं वेट 50 आहे तर 50च तुम्हाला रिॲक्शन भेटते. एवढं कळालं? आणि फॉर्म्युल्यामध्ये काय दिसते तुम्हाला? फ्रिक्शन काय असतं? फ्रिक्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय असतं? कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल फोर्स. येऊयात, हा फोर्स या बॉडीला लागतोय आणि या बॉडीचं सेल्फ वेट काहीतरी असेल डब्ल्यू, बरोबर ना? आताच तुम्हाला सांगितलं डब्ल्यू वाढलं की नॉर्मल फोर्स वाढतो. 50 किलो असलं तर 50 किलो रिॲक्शन, 100 किलो असलं तर 100 किलो रिॲक्शन, 1 किलो असलं तर 1 किलो रिॲक्शन. म्हणजे या वेटवरून रिॲक्शन जनरेट होते, बरोबर ना? जसं वेट तशी रिॲक्शन. इतकं कळालं? तर या फ्रिक्शनल फोर्समध्ये काय दिसतंय? फ्रिक्शनल फोर्स इज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन काय असते? डिपेंडिंग ऑन युअर वेट ऑर फोर्स. मला याच्यातून सांगायचं काय? मला याच्यातनं हे सांगायचंय की जसं तुमचा फोर्स वाढतो तशी नॉर्मल रिॲक्शन वाढते. नॉर्मल रिॲक्शन वाढली की तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढतो. एवढं कळालं? मग याचा मिनिंग काय? फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द परपेंडिक्युलर नॉर्मल फोर्स. फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन. कळालं मी काय बोललो? ओके ना? ज्यांना कळालं नसेल त्यांना एकच मिनिटात सांगतो मी. वेट वाढलं, रिॲक्शन वाढली, आणि फ्रिक्शनल फोर्स काय असतो? इज मल्टिप्लिकेशन विथ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे या नॉर्मल रिॲक्शनला जर कोइफिशियंटनी मल्टिप्लाय केलं तर तो झाला फोर्स ऑफ फ्रिक्शन. जर वेट जास्त तर नॉर्मल रिॲक्शन जास्त, आणि नॉर्मल रिॲक्शन जास्त तर फ्रिक्शनल फोर्स जास्त. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द perpendicular normal reaction. This is what the first law. Now let us see the second. Second law. Friction is independent of area of contact. Friction, or simply म्हणू frictional force, does not dependent on area of कॉन्टॅक्ट. रेड पेन कुठं गेला बाबा? एक मिनिट. हा, रेड पेन. 1 2 3 4 5 6 7. सर काय आहे, एवढे स्टार का काढताय तुम्ही? एवढे स्टार काढण्यामागचं कारण एकच आहे. मी आता तुम्हाला जर म्हणलं हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे येऊ शकतं, तुम्हाला तेवढा इम्पॅक्ट नाही पडणार. कारण ही गोष्ट मला माहिती, ही एक्झाममध्ये विचारतातच. आणि किती वेळेस सांगू शकतो मी हे? माझे हायेस्ट स्टार असतात 7, आणि इथे लिहिलं किती आहे? 7 स्टार. 5 स्टारच्या वर 7 स्टार पॉइंट. कारण इथे सगळे लोक लॉजिक लावतात की फ्रिक्शन इज डिपेंडंट ऑन द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. कसा विचार करतात सांगू का? मी स्वतः कसा विचार करायचो सांगतो तुम्हाला. एक सायकल आहे, 2 प्रकारच्या सायकल आहेत तुमच्याकडे. एक छोट्या भावाला आहे आणि एक तुम्हाला आहे. एक सायकल छोट्या भावाला आहे, त्याचं चाक असतं जाड, बरोबर ना? त्याचं चाक असतं जाड का? तर बॅलन्सिंगला सोपं जावं भावाला. आणि तुम्ही 22-24च्या मुलांना, माझंही वय जास्त नाही आहे, 28-29, तुमच्यापेक्षा 4 वर्ष जास्त. तर आपल्यासारख्या मुलांना काय लागतं?
ती तशी रेसिंग सायकल लागते. जर सायकलच पाहिजे तर रेसिंग लागते. त्याच्याशिवाय आपण सायकलवर येत नाही. जर सायकलच पाहिजे तर आपल्याला रेसिंग सायकल लागते. तर या रेसिंग सायकलचं तुम्ही चाक बघितलं असेल, कधी बघितलं असेल ना, तर या चाकाचं तुम्ही काय म्हणतात, विड्थ पाहिली कशी असते, केवढी असते, खूप बारीक असतं, निमुळतं असतं एकदम, बरोबर ना? आठवते? नसेल बघितली एकदा रेसिंग सायकल बघा. तर ती चाक एकदम बारीक असतं. वेअर ॲज आपल्या छोट्या भावाला जर तुम्ही सायकल घेऊन दिली, त्याला बॅलन्सिंगला सोपं जावं म्हणून छान 2 जाड जाड चाकं असतात. काही काही ठिकाणी तर आपण अजून एक्स्ट्रा सपोर्ट प्रोव्हाइड करतो. तर त्या एक्स्ट्रा सपोर्ट बद्दल नाही बोलू आपण, जाड चाकाबद्दल बोलू. मी काय विचार करायचो की लहान लेकरं जे असतात त्यांच्या सायकलीचे चाकं असतात जाड, आणि जे आपल्यासारखे फॉर्म मध्ये लोक असतात त्यांच्या सायकलीचे चाकं असतात स्मॉल, म्हणजे बारीक असतात. तर हे कशासाठी? इमॅजिन करा, तुमची गाडी जर वाळूमध्ये गेली, ही जी स्मॉल सायकल आहे, स्मॉल चाकाची सायकल आहे, स्मॉल विडची जी सायकल आहे, ती वाळूत गेली तर ती इमिजिएटली स्लिप होईल, बरोबर ना? असं 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 अनबॅलन्स होणे, दॅट इज नथिंग बट स्लिपेज. तर ती इमिजिएटली स्लिप होईल. वेअर ॲज जर तुम्ही जाड चाकाची सायकल वाळूमध्ये घेऊन गेले तर ती इतक्या इमिजिएटली स्लिप होणार नाही. याचं मिनिंग आपल्याला काय वाटतो की एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे चाकाचा विथ वाळू ऑर सँड इज डिपेंडंट. म्हणजे जर चाकाचा एरिया वाढला तर आपली स्लिपेज होणार नाही. स्लिपेज कधी होतं? वेन द फ्रिक्शनल फोर्स इज लार्ज, बरोबर ना? तुमच्या मोशनला कोण रेजिस्ट करतं? फ्रिक्शनल फोर्स. वेन इट इज लार्ज देन देर इज अ चान्सेस ऑफ स्लिपेज, बरोबर ना? तर मला इथे सांगायचं काय, आता पॉइंटवर येऊ आपण. आपल्याला नेहमी असं वाटतं की चाकाचा सरफेस जाड तर नो स्लिपेज, सो एरिया इज डिपेंडंट ऑन फ्रिक्शन और फ्रिक्शन इज डिपेंडंट ऑन एरिया, असे माझे कन्सेप्ट होते. आजही जगामध्ये, भारताबद्दल बोलत नाही मी, जगामध्ये या लॉवर रिसर्च करणं चालू आहे. पण जे आजपर्यंत लोकांनी प्रूव्ह करून ठेवलेलं आहे त्याच्या थ्रू एकच पॉइंटवर आलेला आहे की फ्रिक्शन इज नॉट डिपेंडंट ऑफ द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. आपल्याला रिसर्च करायचं आहे का प्रूव्ह केलंय, कसं प्रूव्ह केलंय, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची. तर माझं असं म्हणणे, लक्षात ठेवा, याला सरळ असं म्हणू शकता, या लॉला कन्सेप्ट ब्रेकिंग लॉ असं म्हणू शकता. काय म्हणू शकता? कन्सेप्ट ब्रेकिंग. म्हणजे काय? इथे जर तुम्ही तुमचा कॉमन सेन्स, इथे जर तुम्ही तुमचे कन्सेप्ट वापरायचा प्रयत्न केला, देन यू डेफिनेटली विल गिव्ह द रॉंग आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि मी पहिलेच सांगितले, हे चुकतं, जे चुकतं तेच एक्झाम विचारते. ठीक आहे? काय इथं विचार करायचा? आपला कॉमन सेन्सच्या उलट आहे फ्रिक्शनचं. काय आहे? फ्रिक्शन इज नॉट ॲट ऑल डिपेंडंट ऑन द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे? एवढं कळालं? चला पुढे. मला हे नका विचारू की सर मग आता तुम्ही ते एक्झाम्पल देऊन सांगितलं की बाबा सायकल अशी स्लिप होती आणि ते तसं स्लिप होतं, सायकलचं चाक मोठा असतं, तर मग हे कसं काय जस्टिफाय होईल? हे जस्टिफाय माझ्याच्याने नाही, कोणाचकडनं जस्टिफाय होत नाही. आपल्याला जस्टिफाय करायचं नाही. जे नाही जस्टिफाय होत ते लक्षात ठेवायचं. जे जस्टिफाय होतं, जसं लॉ नंबर 1 तो तुम्हाला करून दाखवला मी, की कसं रिॲक्शनशी रिलेटेड आहे फ्रिक्शनल फोर्स. हा जस्टिफाय होत नाही. जस्टिफाय करू पण नका, जास्त डीप मध्ये जाताल अजून कन्फ्यूज होताल. ओके, चला थर्ड बघू लॉ. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर देन द कोएफिशिएंट ऑफ काइनेटिक फ्रिक्शन. चलो थर्ड लॉ क्या कहता है? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, याला जी स्टँडर्ड लँग्वेज असते ना इंग्लिशची, त्याच्यामध्ये कोएफिशिएंट म्हणतात बरं का. आपण त्याला आपल्या गावरान लँग्वेज मध्ये छान कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो. स्टँडर्ड बोलायचं झालं त्याला म्हणायचं कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. येस, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज स्लाइटली, हे इथे स्लाइटली लिहितो बरं, स्लाइटली काय लिहितो? स्लाइटली ग्रेटर दॅन कोएफिशिएंट ऑफ
काइनेटिक फ्रिक्शन। मीनिंग क्या है इसका? काइनेटिक मीन्स व्हाट एंड स्टैटिक मीन्स व्हाट? स्टैटिक मीन्स रेस्ट एंड काइनेटिक मीन्स मोशन. काय म्हणलं मी? कायनेटिक मीन्स मोशन अँड स्टॅटिक मीन्स रेस्ट. मी लहानपणी कसं लक्षात ठेवायचं 7वी 8वीला, कायनेटिक्स नावाची एक स्कूटी यायची बघा. तुम्हाला माहिती असेल नसेल माहित नाही. कायनेटिक्स नावाची स्कूटी यायची. तर ती स्कूटी थोडीच एका जागेवर थांबणार आहे. स्कूटी तर मूव्ह होणार आहे ना. सो कायनेटिक इज नथिंग बट मोशन अँड स्टॅटिक इज नथिंग बट द रेस्ट. ओके, चला. हा, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं राहिलं. काय लिहिलंय इथे? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज स्लाइटली ग्रेटर दॅन कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक म्हणा, डायनामिक म्हणा. याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ठीक आहे, देऊ? इथे समोर एक 4 व्हीलर उभा आहे. दिसतीये? ओके, नाही दिसली तरी बघा, इथं एक 4 व्हीलर उभा आहे. मी याला ढकलतोय. या साईडनी मी या 4 व्हीलरला असं ढकलतोय. खूप जोरात फोर्स लावला, खूप जोरात फोर्स लावला, पुढेच चालली नाही. खूप जोरात फोर्स लावला, पुढेच चालली नाही. नाही जाते. अजून एक पिंट्याला बोलवलं. पिंट्याने मला मदत केली. लाव रे बाबा अजून हात. असे 2 जणांनी ढकललं. गाडी मूव्ह झाली. एक 2 मिनिटं फोर्स लावल्यानंतर गाडी मूव्ह झाली. ठीक आहे. आता गाडी एकदा मूव्ह झाल्यानंतर पिंट्याला म्हणलं जा बाबा, आता मूव्ह व्हायला लागली, मीच ढकलतो गाडी. तर पिंट्या नसताना सुद्धा मी गाडी समोर ढकलतोय. असं तुम्हाला दिसलं असेल. बरं, हे कसं काय मग पॉसिबल झालं? कारण गाडी जेव्हापर्यंत रेस्ट मध्ये असतं ना, तिला एक अल्टिमेट फोर्स लागतो की या फोर्सलाच ती मूव्ह होणार. बरोबर. मी इतका लावला, खूप लावला तरी ती तिथंच राहणार, त्याच कंडिशनला राहणार. पण एक स्टेज येईल की तिला जेवढा फोर्स लागत होता त्या फोर्सहून जास्त फोर्स मी तिला अप्लाय केला की ती मूव्ह झाली. पण एकदा का ती मूव्ह झाली ना, मुवमेंट एकदा चालू झाली, तर मला ऍडिशनल फोर्स नाही लागत. मी माझ्या फोर्सनी पण तिला मूव्ह करू शकतो. याचा मिनिंग काय झाला? जेव्हा बॉडी स्टॅटिक मध्ये असेल त्याचं फ्रिक्शन जास्त, आणि जेव्हा कायनेटिक असेल, कायनेटिक म्हणजे मोशन मध्ये असेल, त्याचं फ्रिक्शन येतं कमी. सो दिस इज व्हॉट द कितवा लॉ? 3rd लॉ. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज स्लाइटली ग्रेटर दॅन द कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. ओके, समझी गए हो? लेट अस सी 4th. 4था लॉ. विदिन सर्टन लिमिट्स. 4था लॉ काय आहे? विदिन सर्टन लिमिट्स. Within certain limits, kinetic friction is independent of velocity. Within certain limits, kinetic friction, मी याला kf, is not dependent on the velocity. चला, याचा मीनिंग काय आहे रे? गाडी तुमची मोशन मध्ये आहे. त्याचा अर्थ असा होतो का रे, मी 20च्या स्पीडनी चाललोय तर मला खूप जास्त रेजिस्टन्स मिळतोय. म्हणजे 20च्या स्पीडनी गेलो तर मला खूप जास्त रेजिस्टन्स मिळतोय म्हणून मी स्लो चाललोय. किंवा 100च्या स्पीडनी चाललोय तर मला काहीच रेजिस्टन्स भेटत नाही. नाही, दोन्ही केस मध्ये तुमचा रेजिस्टन्स हा आहे तेवढाच असतो, कारण रस्ता तुमचा तोच असतो ना. तुम्ही 100च्या स्पीडनी जा, नाही तर 20च्या स्पीडनी जा, नाही तर चालत जा, तुमचं रस्ता तोच असतो. फ्रिक्शन मिळणार तेवढंच असतं. बरोबर. एक्सेप्ट स्टॅटिक कंडिशन. हा, मी मुव्हिंग कंडिशन बोलतो. एकदा मुव्हिंग असेल तर तुम्ही 10च्या स्पीडनी जा, 20च्या स्पीडनी जा, 50च्या स्पीडनी का जा, हायाबुसा जी असते सगळ्यात फास्टेस्ट बाईक, त्यानी जा, तुम्हाला रेजिस्टन्स जो रस्त्याकडनं मिळायचा आहे तोच मिळणार. ठीक आहे. याच्यातनं तुम्हाला काय कळालं? याच्यातनं कळालं की एकदा का गाडी मोशन मध्ये असली तर त्याच्या वेलॉसिटी आणि फ्रिक्शनचा काही संबंध नाही. इथे तेच सांगितलंय. काय सांगितलंय? कायनेटिक फ्रिक्शन इज नॉट डिपेंडंट ऑन द वेलॉसिटी. ओके, वेलॉसिटीवर कायनेटिक फ्रिक्शन हे डिपेंडंट नसतं. लास्ट अँड 3 स्टार पॉइंट. Last and 3 star point, that is 5th law of friction. Friction depends upon nature of surface in contact. 5वा law. Friction
friction is directly dependent on nature of surface. हां, याला मी 3 स्टार का म्हणलं? कारण तुम्ही इथे चुकणार. काय चुकणार? इथे काय आहे? नेचर ऑफ सरफेस. इथे काय आहे? एरिया. ठीक आहे. फ्रिक्शन डिपेंडंट कशावर असतं सांगा मला? नेचर ऑफ सरफेस हा लॉ म्हणतो. आणि फ्रिक्शन इंडिपेंडंट कशावर असतं? एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. फरक आहे बरं का दोघांमध्ये, याच्यात गफलत करायची नाही. इथे आपण गफलत करतो म्हणून मी इथे 3 स्टार दिलेत. का तर तुम्हाला हे म्हणजे हे वाटतं आणि हे म्हणजे हे वाटतं. इथे काय आहे? पुन्हा मी इथे रेड मार्क केलेला आहे. इथे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आहे. इथे एरिया मॅटर करतो आणि इथे नेचर ऑफ सरफेस मॅटर करतो. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज इंडिपेंडंट अँड व्हॉट इज डिपेंडंट? नेचर ऑफ सरफेस इज डिपेंडंट. त्याच्यामुळे तर तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं ना, छोटं चाक मोठं चाक इंडिपेंडंट. इथे काय एक्झाम्पल देईल तुम्हाला? काय एक्झाम्पल देऊ? रस्ता आहे आपला. रस्त्यावरनं गाडी मूव्ह होतीये. 2 प्रकारचे रस्ते असतात आपल्याकडं. 2 प्रकारचे बघितले असतात. एक बिटुमिन रोड आणि एक कॉन्क्रीट रोड. बिटुमिन रोड ला कन्स्ट्रक्शनच्या वेळेस जे त्याच्या वरचे जे सरफेस असतो तो ऑलरेडी रफ असतो. रफ बरोबर ना? कारण जे आपण त्याच्यावर जी खडी टाकतो रस्त्यावर ती त्याच्या टॉप लेअरवर असते. त्याच्यामुळे एक रफनेस असतो त्या पर्टिक्युलर रस्त्याला. माहिती ना तुम्हाला? तर या रफनेसमुळे काय मिळतं? फ्रिक्शन मिळतं. फ्रिक्शनमुळे गाडी आपली समोर जाते. वेअर ॲज कॉन्क्रीट रोड किंवा ब्लॉक्स, ते गोटे असतात ना, ते असे लाल पिवळ्या कलरचे, त्याचा जर रोड असेल तर तिथे आपल्याला फ्रिक्शन म्हणजे रेजिस्टन्स प्रोव्हाइड करण्यासाठी त्याच्यावर पॅचेस करावं लागतात. खरखर खरखर ओढावं लागतो. कारण रोड एवढा स्मूथ होतो की त्याच्यावर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात. कॉन्क्रीट रोडवर काय ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस? मला जर समोर एक 10 मीटर अंतरावर एक गाडी दिसली आणि मी ब्रेक मारला, ती ब्रेक लागतो पण स्लिपेजच एवढं होतं, ती गाडी 15 मीटरला थांबती जाऊन. त्याच्यामुळे कॉन्क्रीट रोडला ना फ्रिक्शनसाठी पॅचेस मारले जातात. हे एक्झाम्पल कशासाठी दिलं? नेचर ऑफ सरफेससाठी दिलं. इफ द सरफेस इज रफ, फ्रिक्शन इज मोर. इफ द सरफेस इज स्मूथ, friction is less. What it indicates? It indicates the nature of surface is directly proportional to the frictional force. This is what the fifth law. काय fifth law? Frictional force is directly dependent or directly proportional to the nature of surface. हा झाला 5वा आणि शेवटचा लॉ. याच्यामध्ये concept breaking law is so much important. It is always asked in exam and you can be confused in the exam with 5th and 2nd. With 2nd and 5th you are going to confuse. तुम्हाला कळणार नाही हे इथं सरफेस विचारलंय का एरिया विचारलंय. ठीक आहे. त्याच्यामुळे डोक्यात फिक्स ठेवा. सरफेस डिपेंडंट, एरिया इंडिपेंडंट. ओके. चला एकदा ह्याची रिव्हिजन करून घेऊ. मग आपण वाटल्यास किती वेळ झालाय? किती वेळ? ओके 40 मिनिट्स झालेले आहेत. जर मी आता जर प्रॉब्लेम घेतला तर अजून तो 40 मिनिट्स चालेल. तर मग आपण काय करू? याची रिव्हिजन करू, स्टॉप करू आणि पुढच्या लेक्चरला आपण याच्या रिलेटेड प्रॉब्लेम घेऊ. ओके. काय बघितलं रे आपण आल्या? यस सांगा तुम्ही. माझ्या क्लासमध्ये ना मी नेहमी मुलांना पहिले सांगून ठेवतो की एक तर तुमचे वह्या पुस्तकं सगळे बंद ठेवा आणि पूर्ण लक्ष इथे. आणि मी एकदा शिकवल्यानंतर मी सगळ्यांना मॅक्सिमम 50% मुलांना तर प्रश्न विचारतोच. त्याच्यावर मला कळतं यांना कळालंय का नाही आणि मग लिहून देतो. इथे मला तसं करता येत नाही कारण ॲक्च्युअलमध्ये 5 लोक आत्ता सकाळी बघतात, 15-20 लोक संध्याकाळी बघतात, आठवड्याभरानंतर 50 वगैरे व्ह्यूज येतात. असं सध्याचं चाललंय. त्याच्यामुळं मी आता तर काही कोणाला विचारणार नाही. पण मला काही 4-5 स्पेसिफिक मुलं माहिती आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असतो माझा. काही अडचण असेल तर खाली कमेंट करत जा, नसेल तर लाईक करत जा. हे मी शेवटी बोलणार आहे. हे एकदा रिवाइज करू आपण.
आल्यापासून काय बघितलं आपण? आल्यापासून फ्रिक्शन बघितलं. फ्रिक्शन म्हणजे घर्षण. घर्षण इज व्हॉट? ॲबिलिटी टू रेजिस्ट फोर्स ऑर ॲक्शन इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्शन. एक्झाम्पल दिले भरपूर सारे. फ्रिक्शनला बाजूला करा आता. मग आलो आपण लॉजवर. 5 प्रकारचे लॉ आहेत. पहिला, फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन. सेकंड, concept breaking law. Frictional force is not proportional or is independent of area of contact. Third, coefficient of static friction is slightly greater than coefficient of kinetic friction. Fourth, within certain limit, kinetic friction is independent with the velocity. And last, friction is directly proportional to the nature of surface. This is all about the friction. अडचण असेल कमेंट करा, नसेल लाईक करा, अजून काही प्रॉब्लेम असेल कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय बाय.